नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. खोजणवाडी उमराणी हद्दीतील 2 तलावांमध्ये योजनेचे पाणी सोडून नागरिकांची भटकंती थांबविण्यासाठी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सांगली पूर्व भागातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली होती, परंतु त्याचे पाणी खुद्द जतमध्ये न येता आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात मिळते. खोजणवाडी उमराणी हद्दीतील 2 तलावांमध्ये या योजनेचे पाणी सोडण्यात यावे व तेथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती होऊ नये याकरिता या गावातील काही शेतकऱ्यांनी आज सांगली येथे पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिले आणि नियमित पाणीपुरवठा होऊन जनजीवन सुरळीत व्हावे याची मागणी केली. यावेळी या ठिकाणी उपस्थित मल्लेश अण्णा कत्ती, माजी पंचायत समिती सदस्य संजय शिंदे, ग्रामपंचायत उमराणी, उपसरपंच सदाशिव तेली, हनुमंत बिळूळ, माजी चेअरमन जय हनुमान सोसायटी, त्याचप्रमाणे मल्लाप्पा नामात, मल्लाप्पा धनगोंडोळी, बिरादार कडाप्पा, राजगुंड, महादेव राजगुंड, अपराध, सुनील शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते. आपण नेहमीच पाहतोय सांगली पूर्व भाग म्हणजे जत आटपाडी तालुके जे आहेत, तर या ठिकाणी पाण्यासाठी वणवण करताना नागरिक आपण प्रत्येक वेळी पाहतोय. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वारंवार वणवण करावी लागते आणि असेच आपल्याकडे आता उमराणी गावचे जी नागरिक आहेत, तर ते या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पाटबंधारे विभागाला देखील ते पाण्यासाठी निवेदन द्यायला आलेले आहेत. म्हैसाळ योजनेचं जे पाणी आहे ते मंगळवेढा, सांगोला या आजूबाजूच्या परिसरात आलेला आहे, परंतु जत तालुक्याला त्याचा अजिबातच फायदा झालेला नाही. 6व्या टप्प्यात ही योजना मंजूर होऊन सुद्धा जतमध्ये पाणी येत नाही, ही अतिशय खेदाची आणि खंत अशी लागून राहणारीच घटना आहे. या ठिकाणी आपल्या सोबत जतचे माजी उपसरपंच आहेत. आपण त्यांच्याकडून या सर्व समस्यांबद्दल जाणून घेऊयात आणि ते सांगलीपर्यंत वारंवार निवेदन देण्यासाठी काय येत आहेत याची देखील आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर नमस्ते. नमस्ते, माझं नाव संजय शिंदे, सरपंच उमराणी. आज आम्ही या ठिकाणी यासाठी आलोय निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना, कारण पाण्याची समस्या इतकी हेच वाईट झाली आहे की आमच्या गावामध्ये आजूबाजूचे 4 गावचे पाण्याची खोजणवाडी तलावातून पाणी पुरवठा होतो. ग्रामपंचायतीसाठी पाणी इथं उपलब्ध नाही आहे. खोजणवाडी, उमराणी, बसरगी आणि मेंढिगिरी ह्यात 4 ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा खोजणवाडी तलावातून होतो. त्यासाठी पाणी देण्यासाठी एक दोन्हीपीर तलावामधून त्याचा कॅनल गेलाय, त्या कॅनलमधून पाणी सोडलं तर आम्हाला पाण्याची समस्या हे होईल, यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे. त्याचबरोबर आम्ही कार्यकारी अभियंता म्हैसाळ यांनाही निवेदन दिलं आहे. आणि असं जर आम्हाला पावसाळ्यात जर पाणी नाही सोडलं तर उन्हाळ्यात तर काही देतच नाही. कमीत कमी पावसाळ्यात तर आमचे तलाव भरून द्या. आणि हेच पावसाळ्यात पाणी आता आमचं कर्नाटकात चाललंय, महाराष्ट्राचं पाणी कर्नाटकात भरपूर चाललंय आणि आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये कर्नाटकावर 1-2-3 किलोमीटरवर कर्नाटक आहे, तिथं एकदम भरपूर प्रमाणात पाणी आहे. पण आम्ही महाराष्ट्रात असून, जत तालुक्यात असून आम्हाला पाणी मिळत नाही, आमचं पाणी हक्काचं आम्हाला मिळत नाही. त्यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय आणि येत्या 8 दिवसात पाणी जर आम्हाला नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करण्यास तयार आहोत, असं त्यांना निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी पाण्यासाठी सुद्धा आंदोलन करायची आता वेळ आलेली आहे नागरिकांवर. आणि नुकतंच झालंय की जतचे नामांतर करून जत देवभूमी जत असे करणार आहेत. त्यासाठी सुद्धा आपण बघितलंय की नुकताच 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी हा एक जतमध्ये मोर्चा निघाला होता, आंदोलन झालं होतं. आणि आता इथून पाण्यासाठी देखील हे नागरिक आहेत, तर ते आंदोलन करण्यासाठी तयार आहेत. इथून पुढे आपण हेच पाहतोय की दुष्काळग्रस्त जत म्हणून जे नाव होतं, तर ते नक्कीच विद्यमान नगरसेवक मिटवण्यास या ठिकाणी सक्षम राहतील का, हेच आपण आमच्या माध्यमातून बघत आहोत. धन्यवाद. सांगली पूर्व भाग म्हणजे जत आटपाडी या ठिकाणी पाण्याच्या समस्या या सतत नागरिकांना भेडसावत आहेत. कितीही कोणत्याही योजना आल्या तरी त्या नुसते कागदोपत्रीच आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्यक्षात मात्र इथल्या नागरिकांची ससेहोळपट होतानाच आपण बघत आहोत पाण्यासाठी. आणि असेच उमराणी वगैरे तालुक्यातील हे जे उमराणी गावातले हे जे नागरिक आहेत या ठिकाणी आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागात देखील पाणी मिळावं यासाठी ते निवेदन अधिकाऱ्यांना देण्यासाठी इथे आलेले आहेत. आपल्याबरोबर जय हनुमान सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत बिळूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हनुमंत बिळूर यांच्याकडून आपण या सर्व निवेदनाबद्दल आणि इथल्या समस्यांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.
ಬಿಡು ಸರ್ ನಮಸ್ತೆ. ನಮಸ್ತೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್. ಈಗ ನಮ್ಮ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಸರ್ಪಂಚ್ ಸಂಜಯ್ ಶಿಂದೆ ಹೇಳಿದಂಗ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಅಭಿಯಂತ ಗೋಸಾವಿ ಸಾಹೇಬ್, ಮಹಾದೇವ್ ಕದಮ್ ಸಾಹೇಬ್ ಎಲ್ಲರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ನಿವೇದನೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ನಾವು ಕಲೆಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ನಿವೇದನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು 7 ದಿವಸ ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಾರ ನಮ್ಗೆ. 7 ದಿವಸ ಟೈಮಿಂಗ್ ಆಗೋಣ ನಾವು ಸರ್ ನಿಮಗೆ ನೀರು ಬಿಡ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಆಜುಬಾಜುದ ಹಳ್ಳಿದವ್ರನ್ನ ತೊಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಆಂದೋಲನ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಉಪೇಶನ ಕೊಂಡ್ರವ್ರದೇವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಾರ್ಯಾಲಯ ಮುಂದೆ. ಅದರದ್ದು ಎಲ್ರಿ ನಮ್ದು ದಕ್ಕಲ್ ತೊಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ದೀವಿ. ಅದರದ್ದು ನಮ್ಮದು ದಕ್ಕಲ್ ತೊಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ विनंती. एक 7 दिवसाची मुदत या लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील दिलेली आहे आणि इतर अधिकाऱ्यांना देखील दिलेली आहे. जर 7 दिवसामध्ये या पाण्यावर काही त्यांनी उपाययोजना केली नाही आणि ग्रामस्थांना जर पाणी मिळत नसेल तर इथून पुढे हे आंदोलन ते करणार आहेत तीव्र प्रमाणात. आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील यावेळी या लोकांनी दिलेला आहे. संतप्त नागरिकांच्या समस्या कितपत सुटतील हेच आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. धन्यवाद.